हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या छान अशा नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्ही जर चॅनलला नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। बघा मी इथं घेतलेले हे लाल हरभरे आहे। तर आपल्याला बनवायचं आहे लाल हरभऱ्याची भाजी, म्हणजे चना मसाला बनवायचा आहे। नवरात्रीमध्ये कन्यापूजन करतात तर तो स्पेशल नैवेद्य आपण बनवतो। परंपरा आहे, परंपरेनुसार त्या काही रीतिरिवाज आपल्याला करायचे असतात। तर 9व्या दिवशी किंवा 8व्या दिवशी ज्याच्या गावात जशी परंपरा असेल तसं तुम्ही करू शकता। पण हा नैवेद्य सगळ्यांच्याच घरी दाखवला जातो। तर बघा आज आहे 9वा दिवस आणि आज करायचं आहे कन्यापूजन। तर कन्यापूजनासाठी नैवेद्य बनवायचा आहे। तर काय बनवायचं, हलवा पुरी आणि चना मसाला। तर बघा आता चना मसाल्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर रात्रीच 1 वाटी चना मी भिजत घातलेला होता। सकाळी उठलं बघितलं छान भिजलेला होता। मग 3 ते 4 पाण्याने चांगलं स्वच्छ चना धुवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून कुकरला 5 शिट्टे द्यायचे। त्या अगोदर खडे मसाले पण त्यात टाकायचे आहे आपल्याला। तेजपत्ता टाकायचा आहे, मोठी इलायची टाकायची आणि हिरवी इलायची टाकायची। हिरवी इलायची जी आहे ती मी अशी ना त्याचं तोंड ना मोकळं करून टाकते आहे, म्हणजे कसं त्यातले ना मसाला वगैरे छान फ्लेवर येतो। तर असं थोडंसं त्याला कट करून टाकायचं आणि थोडेसे खडे मसाले पूर्ण टाकायचे, म्हणजे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते टाका। दालचिनी टाकायची, लवंग, मिरे, हिरवी इलायची, मोठी इलायची आणि तेजपत्ता, हळदी आणि मीठ असं थोडंसं घ्यायचं। आणि मग आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्टे करून घ्यायच्या। पहिले 1 शिट्टी ना मोठ्या गॅसवरती करायची आणि बाकीच्या 3 ते 4 शिट्टे कमी गॅसवरती करायची। तर चला आता मी गॅस पेटवून घेते आणि गॅसवरती कुकर ठेवून घेते। त्याच्यानंतर आपण ग्रेव्हीची तयारी करूया। इथं मी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ना एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे। असा कट करून घ्यायचा, म्हणजे मिक्सरला छान असं बारीक पेस्ट बनवायची आहे। तर आता मिक्सरला पेस्ट बनवून घेते। मिक्सरला छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला मसाल्याची पेस्ट बनवायची आहे आणि हा जो मसाला आहे तो कांदा लसूण विरहित आहे, म्हणजे आपल्याला कांदा लसूणचा वापर करायचा नाही आहे। तर बघा त्यानंतर आपण आता मसाल्याची पेस्ट बनवून घेणार आहे। बघा इथं मी 1 वाटी घेतली आहे। 1 वाटीमध्ये थोडीशी ना लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे। तुमच्याकडे जे मसाले असेल ते मसाला टाका, फक्त कांदा लसूण मसाला टाकू नका। तर बघा इथं मी जे घेतलेलं आहे, लाल मिरची घेतलेली आहे, थोडीशी हळदी घेतलेली आहे आणि छोले मसाला टाकलेला आहे। असेल तुमच्याकडे तर टाका, नसेल तर नका टाकू। आणि गरम मसाला घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जिरा पावडर आणि धना पावडर घेतलेली आहे। तर जास्त पण मसाले टाकू नका, कारण की लहान मुलींना खात नाहीत आणि आपल्यासाठी बनवायचं असेल तर आपण मोठे माणसं खाऊ शकतो, पण लहान मुलं आहे ना थोडंसं तिखटाचं प्रमाण कमी करा। नाहीतर खात असेल तर ठीक आहे, नसेल खात तर पण शक्यतो थोडंसं मसाले तुमच्या अंदाजाने वापरा। आणि त्याच्यानंतर आपल्याला 3 ते 4 चमचे पाणी टाकून याची चांगली छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मीडियममध्येच ही पेस्ट ठेवायची आहे। तर बघा अशी छान अशी ही पेस्ट बनवून घ्यायची आहे। थोडं थोडं पाणी घालून त्याच्या गाठी वगैरे जे असतात त्या मोडून घ्यायच्या आहे आणि छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। पहिले असं थोडंसं पाणी घालायचं, नंतर थोडं जास्त घालायचं बघा, कारण की ना त्याच्या गाठी तयार होतात। त्या गाठी चांगल्या असं मोडून घेतल्या ना तर छान अशी पेस्ट तयार होते। बघा छान अशी पेस्ट तयार झालेली आहे। एक 5 ते 10 मिनिटं आपण हिला साईडला ठेवून घेऊया। बघा एक 15 ते 20 मिनिटं लागलेली आहे। चना छान असे बॉईल झालेले आहे, उकळलेले आहे। तर बघा तुम्हाला जर खडे मसाले याच्यातले काढून घ्यायचे असेल तर काढून पण घेऊ शकता, कारण की मुलांच्या तोंडामध्ये गेल्यानंतर मुलं साईडला काढून ठेवतात। त्यापेक्षा ना तुम्ही आत्ताच ते ना साईडला काढून ठेवा, म्हणजे मुलांच्या कसं तोंडामध्ये खडे मसाले येणार नाही। तर चला आता आपण पुढची प्रोसेस बघूया। बघा आता इथं मी कढई ठेवून घेतलेली आहे। कढई छान अशी गरम होऊन द्यायची। त्याच्यानंतर 1 ओगळी तेल टाकलेलं आहे। कढई छान अशी गरम झालेली आहे। आता आपण मसाले टाकून घेऊया। बघा इथे आहे ना फक्त मी कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता छान असा तडतडून द्यायचा। त्याच्यानंतर आपण टोमॅटोची प्युरी केलेली आहे, ती छान अशी टोमॅटोची प्युरी आपण आता टाकून घेतलेली आहे। टोमॅटो छान असं आपल्याला परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत टोमॅटोमधून तेल निघत नाही तोपर्यंत आपण मसाला चांगला परतून घ्यायचा। त्याच्यानंतर आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट पण टाकून घ्यायची आहे। पेस्ट पूर्ण मसाला जो आहे कढईमध्ये टाकलेला तो पूर्ण मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे।
छान असं मिक्स करत राहायचं। छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे। त्याच्यानंतर मी थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे। हिंग आपल्याला जास्त ना मीठ झालेलं असेल किंवा आपली जास्त भाजी तिखट झालेली असेल तर ते तिखटपणा आणि मीठ झालेलं जास्त प्रमाण असेल तर तो मारून टाकतो हिंग। त्यामुळे ना आपल्याला थोडासा भाजीत असं वाटलं की भाजी थोडीशी तिखट होणार आहे तर आपण यांना थोडासा हिंग घालू शकतो। आणि थोडंसं मीठ पण घातलेलं आहे आणि थोडंसं बॉईल करायला पण मीठ वापरलेलं आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण पण तुमच्या नुसार बघून घ्या। आता बॉईल केलेला चणा मी इथं टाकून घेतलेला आहे आणि आता हे पूर्ण पाणी जे टाकलेलं आहे ते पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। बघा इथं छान असा पूर्ण मसाला झालेला आहे परतून। आता आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण आटून जातं आणि पूर्ण मसाला आपला चण्याला लागतो। तर गॅसची फ्लेम हाय ठेवा। बघा हाय फ्लेमवरतीच मी पूर्ण हा चना मसाला परतून घेतलेला आहे। अजून तर 5 मिनिटे मी ठेवणार आहे। छान असा मसाला तयार होतो आणि चण्याला पूर्ण मसाला लागतो। ही जी चण्याची भाजी आहे ती स्पेशली भंडाऱ्यामध्ये सप्ताह वगैरे असेल तिथे मिळली जाते आणि तुम्ही आता करून बघा, छान इतकी टेस्ट होते ना। कोणताही देवाचा प्रसाद बनवा त्याच्यामध्ये देवाचा पूर्ण आशीर्वाद असतो। छान असा मसाला तयार झालेला आहे। तुम्हाला अजून सुका पाहिजे असेल तर अजून 5 मिनिटं गॅस चालूच ठेवा आणि हलवत राहा म्हणजे मसाला खाली लागणार नाही। तर इथं मसाला तयार झालेला आहे। छान असा चना मसाला तयार झालेला आहे। देवाला नैवेद्य दाखवून घेते। कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया उद्याच्या छान नेक्स्ट रेसिपीमध्ये।